निवडणूक अधिकारी आहेत त्यांची आज आपण भेटलेला आहात. काय कारण होतं भेटण्याचं, काय तुमचं विषय आहे? करेक्ट. लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे म्हणजे तुम्ही सर्वजण पत्रकार, काल संपूर्ण मीडियामध्ये आपण पाहत होतो की मुंबईच्या मतदानावरती फेरफार झाला होता. अनेक लोकांची नावं गुप्त होती. मला मुंबईबद्दल बोलायचं नाही. मी उमेदवार असल्यामुळं मला संवैधानिक अधिकार आहे माझ्या मतदारसंघातील लोकांबद्दल मी बोलणारं. मतदार सर्वप्रथम आहेत. आमच्या देशातली आमची ओळख आहे सर्वप्रथम भारतीय आणि अंततः आम्ही भारतीय आहोत. आम्ही जय श्रीराम म्हणू, जय संविधान म्हणू, पण आम्ही भारतीय आहोत. आणि भारतीय मूलभूत तत्त्वाचा एक अधिकार होता, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. माझ्या 24 कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठमोठ्या चॅनल्सनी दाखवलेल्या बातम्या आणि उबाटाचे नेते उद्धव ठाकरेंनी घेतलेली कालची 4:30 वाजताची मुलाखत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचं जे म्हटले त्यांना मी सपोर्ट करतो. आणि व्यक्तिगत अभिजित बिचुकले म्हणून या कल्याण लोकसभा मतदारसंघातील आरोंना ठणकावून सांगतो की 80,000 लोकांचं मतदान जर तुम्ही गुप्त करत असाल तर एक नाव जरी गहाळ झालं तरी वादविवाद होतात मतदान केंद्रांवर. 80,000 झाल्यानंतर हे मुंबईकर कुणाच्या आधिपत्याखाली, कुणाच्या रागाला, कुणाच्या धमकीला कंटाळून घरात बसले, त्यांनी बाहेर यावं. या माझ्या मतदारसंघातल्या बंधू भगिनीसाठी मी येणाऱ्या 27 तारखेला आमरण उपोषण करणार. तत्पूर्वी निवडणूक आयोगानं मला सांगावं, कळवावं, संविधानिक पत्र द्यावं की परत ही निवडणूक झालीच पाहिजे. हेच सगळा बोंगाळ कारभार आहे. त्या बोंगाळ कारभाराच्या पाठीमागं संपूर्ण यंत्रणा आहे. आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव असल्यामुळं हे घडतंय असं उबाटानेही म्हटलेलं आहे. आणि मीही त्यांना समर्थन देतो उद्धव ठाकरेंना. आणि मी या ठिकाणचा संविधानानं मला घोषित केलं होतं अपक्ष उमेदवार म्हणून. माझ्या मतदार बंधूंवर, भगिनींवर जो अन्याय झाला त्यांचं पुनश्च मतदान घ्यावं आणि पुन्हा मतदान प्रक्रिया इथं व्हावी. आणि एक तुम्हाला सांगायचं आहे, एका जातीसाठी, धर्मासाठी मी उपोषण करत नाही आहे. जर तुम्ही त्यांना एंटरटेनमेंट करता, माझ्या भारतीय नागरिकांना मी एंटरटेनमेंट करणार आणि मी आमरण उपोषण करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.